भेंडीची भाजी तुम्ही बऱ्याच वेळेला खाल्ली असेल, पण आज ना एकदम भन्नाट चवीची, अगदी धाब्यावर मिळते ना तशीच भेंडीची भाजी मी घरच्या घरी बनवलेली आहे. आणि खरं सांगू का, एवढी जबरदस्त चव आली होती याला, सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्ली. त्यामुळे म्हटलं ही नक्कीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. असं खास यामध्ये काय घातलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजिबात शेंगदाण्याच्या कुट्याचा वापर मी केलेला नाही आहे. चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूया. तर इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली. भेंडीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. सगळ्यात अगोदर स्वच्छ चांगली 2 वेळा भेंडी धुवून घ्यायची. भेंडी 2 वेळा धुवून घेतली आणि त्यानंतर मग चाळणीमध्ये निथळत ठेवली. तोपर्यंत काय करायचं आहे, इथे मध्यम साईजचे मी 2 कांदे घेतलेले आहेत. आणि सगळ्यात अगोदरात आपणाला कांदा चिरून घ्यायचा आहे. आणि चिरताना पण बघा कशा पद्धतीने चिरायचा आहे तो. एकदम पातळ बारीक असे काप करून घेतले त्याचे, म्हणजे शक्य होईल तेवढा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी पातळ काप केले आणि त्यानंतर एकदम बारीक असा चिरून घेतला. धुवून ठेवलेली भेंडी अगोदर कोरड्या कपड्याने पुसून घेतली, म्हणजे जास्त चिकट होत नाही. आणि त्यानंतर मग त्याचे असे देठाकडचा भाग कट करून मधून असे 2 भाग केलेले आहेत. थोडीशी लांब लांबच भेंडी अशी चिरून घ्यायची आणि मधून एक कट मारायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा सगळी भेंडी मी चिरून घेते. कोणताही पदार्थ एकदम झक्कास जर बनवायचा असेल ना तर थोडीफार मेहनती घ्यावीच लागते. तर इथे मी मसाला तयार करते आणि मसाला मी उकळामध्ये कुटून बनवणार आहे. यासाठी जास्ती काय सामग्रीची आवश्यकता नाही आहे. 1 चमचाभर मी धने घेतलेत आणि 1 चमचाभर जिरे घेतलेत. आणि हे थोडंसं गरम करून घेतल्यानंतर उकळामध्ये असं वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर एवढं सगळं करत बसायचा कंटाळा येत असेल तर धने जिरे पूड पण तुम्ही वापरू शकता. पण असं मसाला वाटून घेतलेली चव ना खरंच खूप जबरदस्त लागते. वाटण आपलं तयार आहे. अजून एक वाटण आपल्याला बनवायचं आहे. तर इथे छोटे छोटे 2 आल्याचे तुकडे घेतलेत आणि लसूण घेतलेला आहे. 1 लसणाचा गड्डा असा सोलून घेतला आहे. आता हे दोन्हीसुद्धा बारीक असं वाटून घ्यायचं आहे. असं उकळामध्ये जेव्हा तुम्ही मसाला उकळामध्ये किंवा पाट्या वरवंट्यावर मसाला जेव्हा बनवताना त्याची चव खरंच खूप वेगळी लागते, मस्त लागते. तर आता वाटण पण तयार करून ठेवले. आता दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्यामध्ये हे जे आपण जिरे आणि धने बारीक वाटून घेतले होते ते घालायचे. सोबतच मी लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं घरगुती काळा मसाला असतो ना तो सुद्धा. आता तिखटाचं प्रमाण मात्र आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे बरं का. थोडीशी हळद घातली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ 1 चमचाभर घातलेलं आहे. त्याचे जे काही छोट्या छोट्या गुठळ्या झाल्या होत्या ना ते सुद्धा अशा चमच्याने गोल गोल फिरवून सगळ्या फोडून घेतल्या आणि मस्त असं थोडंसं घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल घेतले आणि तेल चांगलं तापले की लगेचच त्यामध्ये चिरून घेतलेली भेंडी घालायची.
पटकन भाजावी आणि लगेचच भेंडी सॉफ्ट व्हावी यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवून यावरती झाकण ठेवले अगदी थोड्या वेळाकरता आणि अधूनमधून झाकण काढून पुन्हा एकदा भेंडी चांगली व्यवस्थित परतून घ्यायची. चांगली भेंडी परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच कढईमध्ये आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहे. तर थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलं की लगेचच त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. जास्ती मसाल्याचा वापर न करता अगदी कमी मसाले वापरून मस्त अशी रेसिपी आपण बनवतोय. लालसर होईपर्यंत कांदा चांगला परतून घेतला. हे जे दह्याचं मिश्रण बनवलेलं ते यामध्ये घालायचं. व्यवस्थित चांगले हे परतून घेतलं आणि त्यानंतरच मग इथे मी पाणी घालणार आहे. तर पाण्याचं प्रमाण पण बघा, सुरुवातीला 1 वाटीभर पाणी मी घातले. यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला असल्यामुळे आता जसं हे शिजेल तसं याला घट्टपणा म्हणजे दाटसरपणा येईल. परतून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची. मस्त असा धाब्यावर जसा भेटतो ना भेंडी मसाला, अगदी तशीच चव लागते. नक्की बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तर लाईक मात्र नक्की करा. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भेंडी भाजून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून यावरती झाकण ठेवायचं आहे. 2-3 मिनटाकरता मस्त अशी भेंडी आपली तयार होते लगेच. स्वाद तर एवढा भारी यायला लागला आहे ना. मस्त अशी गरमागरम दह्यामधली भेंडी आपली तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबतसुद्धा खायला एकदम टेस्टी लागते. आणि मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझी रेसिपी सध्या तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा कळवायला विसरू नका, म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचत आहेत ते. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.